बातमी पाहूयात। महायुतीची 5 जानेवारीला महत्त्वाची बैठक होतीये। महायुतीतील सर्व प्रमुख नेते याला उपस्थित राहणार आहेत। महायुतीतील सर्व घटक पक्षांच्या नेत्यांनाही निमंत्रण देण्यात आलंय। याविषयीचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी तुषार उपनवर यांच्याकडून। तुषार, काय अपडेट? 5 जानेवारीला महायुतीच्या घटक पक्षांची बैठक होणार आहे। लोकसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण अशी बैठक असणार आहे, कारण की भाजपाने यापूर्वी 45+ नारा दिलेला आहे। त्यामुळे 45 पेक्षा जास्त जागा महाराष्ट्रामध्ये जर भाजपाला जिंकायच्या असतील तर त्यांचे मित्र पक्ष राष्ट्रवादी, शिवसेना त्यासोबतच जे सर्व घटक पक्ष आहेत त्या घटक पक्षांना घेऊन देखील एकत्रित सोबत जावं लागणार आहे। त्यामुळे घटक पक्षांच्या काही मागण्या आहेत त्या मागण्या देखील त्यांना मान्य कराव्या लागणार आहेत। त्यामुळे 5 जानेवारीला या सर्व घटक पक्षांची बैठक होणार आहे। या बैठकीमध्ये लोकसभा निवडणुकी संदर्भातली रणनीती आणि आढावा बैठक घेतली जाणार आहे, कारण की आज जी पत्रकार परिषद झाली होती या पत्रकार परिषदेमध्ये स्वतः भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्ट केलं, आजची पत्रकार परिषद ही फक्त आमच्या 2 मित्र पक्षांपुरती मर्यादित होती। मात्र 5 तारखेला आम्ही सर्व घटक पक्ष एकत्रित बसून लोकसभेसंदर्भातला आढावा घेणार आहोत, कारण की लोकसभा निवडणुकीसाठी रिपाईचे रामदास आठवले गटाने देखील या ठिकाणी जागेची मागणी केलेली आहे। त्याच प्रकारे इतर जे घटक पक्ष आहेत, कारण की बच्चू कडूंनी देखील नाराजी व्यक्त केली की आजच्या पत्रकार परिषदेला मला निमंत्रण नव्हतं। त्यामुळे घटक पक्षांची नाराजी दूर करण्यासाठी 5 तारखेची बैठक आहे आणि लोकसभेचा आढावा देखील अगदी तुषार, महायुतीची 5 जानेवारीला महत्त्वाची बैठक होती। या बैठकीला महायुतीतील सर्व प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत आणि आगामी लोकसभेला घेऊन या बैठकीला एक वेगळं महत्त्व आहे। या बैठकीत महायुतीमधील सर्व घटक पक्षाच्या नेत्यांनाही निमंत्रण देण्यात आले। धन्यवाद तुषार, दिलेल्या या सविस्तर तपशिलासाठी। आणि या सगळ्या घडामोडी